तुकाराम महाराज म्हणतात मला हेच ज्ञान निरंतर आवडतं। आता आवड नाही असा जीव आपल्याला मृत्यू लोकांमध्ये सापडणार नाही। प्रत्येकाला काही ना काही आवडतं। तो जीव असला, तो देव असला किंवा तो संत असला तरीही कोणालाही काही ना काही आवडत असतं, नक्की आवडत असतं। पहा आता आपण जीवाची आवड पाहू। जीवाला काय आवडतं? वाढावे संतान गृही भावे धन धान्य, वाढावे संतान गृही भावे धन धान्य। जीवाला आपल्या मुलाबाळाचं संगोपन करणं आवडतं, त्यांना लहानचं मोठं करणं आवडतं, त्यांच्याकडचं प्रॉपर्टी करून ठेवणं आवडतं। बरोबर आहे का नाही? हेच आवडतं ना सर्वसामान्य माणसाला। माणसाची आवड काय असते? आपले मुलं सर्वसामान्य माणसाला जास्त प्राणाहून जास्त आवडत असतात महाराज। वाढावे संतान, अजून काय आवडतं जीवाला? गृही भावे धनधान्य, धन माणसाला जास्त आवडतं। किती आवडतं धन? तुम्हाला आवडतं का नाही? पैसे आवडते का? नाही आवडत? नसेल आवडत माणसाला धन हे आपल्या प्राणापेक्षा सुद्धा जास्त आवडत असतं। काय झालं पहा, एका गावामध्ये एक पाटील राहत होता। अतिशय कंजूस असा पाटील होता। कधी कोणाला 1 रुपया दान करत नव्हता। कधी त्याच्याकडे बघितलं तर 50 एकर बागायती शेती होती, भला मोठा वाडा होता, भरपूर असा श्रीमंत होता, परंतु कोणाला 1 रुपया सुद्धा दान करत नव्हता। काय झालं पहा, एकदा काही वारकरी पंढरपूरला जायला निघाले। पाटलाला म्हणाले, पाटील चला पंढरपूरला। पाटलाला घेऊन पंढरपूरला गेले। चंद्रभागेचं स्नान झालं, घाटावरती आले। घाटावरती आल्यानंतर तिथे एक वासुदेव आला पहा। आता घाटावरती आपण गेलेले सगळे पंढरपूरला, घाटावरती वासुदेव भरपूर असतात। वासुदेव आला, पाटलाला दान मागू लागला, पाटील थोडस दान द्या, तुम्ही मोठे घरचे दिसता, थोडस आम्हाला थोडं वासुदेवाला थोडं दान द्या, आशीर्वाद लावाल तुमच्या मुलाबाळांना। असं म्हटलं पाटील कसा होता? कंजूस होता। पाटील म्हणाला, काय झालं? या ठिकाणी मी पैसेच आणले नाही, माझे पैसे रूम वरती राहिले, तिथं येतो, तिथं आल्यानंतर तुला मी पैसे देतो। असं म्हटल्यानंतर पाटील तिथून निघून गेला। दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला पाटील घरी जायला निघाला त्यावेळेला तो वासुदेव त्या रूम वरती आला आणि रूम वरती आल्यानंतर पुन्हा पाटलाला म्हणू लागला, पाटील तुम्ही काल म्हणले होते पैसे पैसे। असं म्हटल्यानंतर पाटील म्हणाला, अरे मी घरून थोडेच पैसे आणले होते, इथं आल्यानंतर सगळे उडून गेले। काही या ठिकाणी खरेदी केलं, काही घोंगड्या खरेदी केल्या, काही घरच्याला बांगड्या खरेदी केल्या। बरोबर आहे, अनेक खरेदी केलं, पैसे माझे होते तेवढे उडून गेले। तू काय कर, माझ्या गावी ये, घरी आहे माझ्या, तिथं आल्यानंतर तुला एवढं दान देतो मी, तुला परत भीक मागायची, दक्षिणा मागायची गरज पडली नाही पाहिजे, एवढं तुला दान देतो। असं म्हटल्यानंतर पाटील तिथून निघून जातो। 10-12 दिवसानंतर तो वासुदेव आहे ना, पाटलाच्या गावामध्ये येतो आणि पाटलाचं घर विचारत पाटलाच्या घराकडे निघतो। पाटलाच्या घराकडे निघाल्यानंतर पाटील त्याला लांबूनच बघतो वासुदेवाला, आणि लांबून बघितल्यानंतर त्या ठिकाणी पाटील आता काय करावं, अचानकपणे आल्यानंतर याला दान द्यावं लागेल असं म्हणून पाटील लगेच त्या ठिकाणी मरायचं नाटक करतो। पाटील मरायचं नाटक करतो। घरातून पाटलाची मंडळी येते, त्या ठिकाणी पाटलाचं त्या ठिकाणी लोक आपल्या मांडीवर ठेवते, मोठमोठे रडते, संपूर्ण गाव जमा होतं, नंतर सगळे नातेवाईक जमा होतात, तरीही पाटील उठायला तयार नाही। हा वासुदेव तिथं पाटलीबाईकडे येतो आणि पाटलीबाईला म्हणतो, पाटलीबाई पंढरपुरामध्ये पाटलाची माझी भेट झाली होती आणि पाटील म्हणाले होते तुम्ही गावी या, माझ्या घरी आल्यानंतर तुम्हाला दान देतो। आता पाटील जर गेले, पाटला पण आता दान कसं घ्यायचं? आता आल्यासरशी आता पंढरपूरहून या ठिकाणी आलो मी, एवढ्या लांब आल्यासरशी पाटलाचा अंतविधीच करून जातो। असं म्हटल्यानंतर पाटलाला घामच फुटला महाराज। पाटील म्हणला आपला आता प्लॅन फसला पूर्ण। मग शेवटी संपूर्ण गाव जमा होतं, सगळे नातेवाईक जमा होतात, तरीही पाटील उठायला तयार नाही। नंतर पाटलाला गरम कडक अशा पाण्याने स्नान घालण्यात येतं।
तरी पाटील उठायला तयार नाही. शेवटी तिरडीवर पाटलाला टाकतात आणि स्मशानभूमीत घेऊन जातात तरी पाटील उठायला तयार नाही. आणि स्मशानभूमीत घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी आता चितार असली, चितेवरती पाटलाला ठेवलं, वरून मोठे लाकडं ठेवली तरी पाटील उठायला तयार नाही. कारण वासुदेव पुढत होता पाटलाच्या. आता महाराज म्हणायला थोडं पुढाकार महाराजांना असतो, त्यामुळे वासुदेव असं पुढत होता समोर. उठावं तर त्याला वासुदेव असं होता, म्हणून पाटील काय उठायला तयार नव्हता. शेवटी लाकडं असती, पाटलाला टाकलं. पाटील त्या ठिकाणी वरून मोठे लाकडे ठेवले, ती चिता पेटवली, पाटलाला चटके बसू लागले तरीही पाटील उठायला तयार नाही. शेवटी भगवंत रूपी त्या वासुदेवाला दया आली आणि तो वासुदेव म्हणाला, पाटील माझा पैसा सुटला. पाटील म्हणाला, हे बघा पठ्ठ्याला घेऊन उठला. आणि असं म्हणून पाटील त्या ठिकाणी चितेवरून खाली उडी मारली. पहा, सांगायचं तात्पर्य असं आहे, दृष्टांत धरून बसू नका. आपला सिद्धांत महत्वाचा आहे. सिद्धांत असा आहे, धनासाठी पैशासाठी लोक आपला प्राण देण्यासाठी सुद्धा तयार होतात. तो खूप बरं सांगतात, लोक आपला जीव द्यायला सुद्धा तयार होतात. आजही आपल्याला अनेक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत. लोक पैसा करता आपला प्राण सुद्धा देतात महाराज. म्हणून सर्वसामान्य जीवाची आवड ही धनामध्ये असते, पैशामध्ये असते. वाढावे संसार गृही व्हावे धनधान. अजून काय आवडते जीवाला? ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारिक. हेची करी हाव संसारिक. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारिक. ल्यावे म्हणजे प्यायला माणसाला आवडतं, बरोबर आहे का? खावे म्हणजे खायला आवडते. ल्यावे खावे बरे असावे सदैव. आता माणसाला काय काय आवडतं महाराज? प्रत्येक माणूस बदलला की आवड बदलते, बरोबर आहे का नाही? माणसाची आवड कशी आहे? माऊली नंबर आहे ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळीमध्ये सांगतात की गोचिड आहे, गोचिड तो गाईच्या कासाला चिकटलेला असतो, बरोबर आहे? कासेला असतो ना, त्या गोचिडाला दूध पिणंही शक्य आहे आणि त्या गोचिडाला त्या ठिकाणी अशुद्ध असणारं रक्त पिणंही शक्य आहे. मग त्या गोचिडाची आवड काय आहे? तो काय सेवन करतो? दूध सेवन करतो का? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदरा आड, परी ते भेरुनी गोचिड अशुद्धची सेवी. अशुद्ध असणारं रक्त प्राशन करतो. तशी माणसाची त्या ठिकाणी सर्वसामान्य जीवाची स्थिती आहे महाराज. एवढा आपल्याला अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा गोड असणारं नाव आपल्याला नरदेहातून सेवन करता येतं, परंतु मनुष्य मात्र अशुद्ध असणारा त्या ठिकाणी विषय हा सेवन करतो. म्हणून विश्वमौली परंपरा अजून एक दृष्टांत सांगतात. बेडूक आहे, बेडूक तो कमळाच्या झाडाजवळ असतो, कमळाच्या फुलाजवळ. त्या बेडकाला कमळाच्या फुलातला मध सहज सेवन करता येतो, परंतु तो बेडूक कमळाच्या फुलातला मध सेवन न करता चिखलामध्ये राहतो आणि चिखल सेवन करतो. परंतु भ्रमर आहे, भ्रमर तो येऊन त्या कमळाच्या फुलातला मध सेवन करून निघून जातो. विश्वमौली परंपरा सांगतात का कमलकंदा आणि दरदुरी नांदलो कैकेची घरी, परी परागुसी विजय
चिखलची उरे त्याप्रमाणे सर्वसामान्य माणसं हे विशेष सुखामध्येच आपली आवड त्या ठिकाणी असते त्यांची म्हणून सर्वसामान्य जीवाला विषय आवडत असतो आपल्या मुलाचं संगोपन करणं आवडतं आपल्या परिवाराला त्या ठिकाणी सांभाळणं आवडतं आपल्या त्या ठिकाणी पैसे कमावणे आवडते धन आवडतं अनेक प्रकारे प्रत्येक माणसाची आवड ही वेगवेगळी असते माणूस बदलला की आवड बदलते आता ही झाली माणसाची आवड आता देवाची आवड काय आहे देवाला काय आवडतं आवडे देवाचे तो ऐका आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताला काय आवडतं जो भक्त त्याचं नाव घेतो तो भक्त देवाला आवडतो फक्त भक्तच नाही बरं का जे भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात तेही देवाला आवडतो तेही प्राण परोते आवडते मन निरुते जे भक्त चरित्राचे प्रशंसित जे भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतो ते तोही मनुष्य देवाला आवडत असतो म्हणून आपण विचारू जगद्गुरु तुकोबरायांना की त्या ठिकाणी भगवान परमात्मा तुम्हाला घेऊन जाण्याकरता वैकुंठाहून या मृत्यू लोकांमध्ये विमान घेऊन आला तुमच्या पत्नीच्या पायामध्ये ज्या वेळेला काटा मोडला त्यावेळेला तो भगवान परमात्मा तुमच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता आला त्या ठिकाणी तुमच्या जो काही तुमचा व्यापार करत होता मिरच्याची जी उधारी होती ती गोळा करून देण्याकरता सुद्धा भगवान परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये आला मग एवढं सगळं भगवान परमात्म्याने तुमच्या करता केलं तुम्ही असं काय साधन केलं तो भगवान परमात्म्याने तुमची एवढे काम केले त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतील की आमचा एक धंदा होता कोणता धंदा होता दिन रजनी हाची धंदा गोविंदा गोविंदाचे पोवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत आम्ही रात्र दिवस त्या भगवंताचं भजन केलं त्यावेळेला तो भगवान परमात्म्याने आमचे त्या ठिकाणी आम्हाला भेट दिली आम्हाला नेण्याकरता वैकुंठाहून विमान घेऊन या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आला अजून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना आपण विचारू तुम्ही काय केलं तुमच्या घरी भगवान परमात्म्याने 36 वर्ष काम केलं तर नाथ महाराज सांगतील की आम्ही त्या भगवंताचं रात्रंदिवस भजन केलं त्यावेळेला तो भगवान परमात्मा आमच्या घरी 36 वर्ष राबला द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंडा चंदन उगलोनी करी व श्री गंगा तिरी धुतासे 36 वर्ष त्या देवाने आमच्या घरी काम केलं
जो भक्त देवाचं नाव घेतो त्या भक्ताच्या घरी तो भगवान परमात्मा रात्रंदिवस काम करतो महाराज रात्रंदिवस राबतो बरोबर आहे का नाही अजून आपण जनाबाई महाराजांना विचारू त्या ठिकाणी तुमच्या घरी त्या भगवंताने एवढं काम केले तुम्ही काय केलं जनाबाई महाराज म्हणतील आम्ही एवढं भजन केलं की आम्ही ज्या गौऱ्या थापल्या त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या इथपर्यंत आम्ही एवढं भजन केलं त्या भगवंताचं